फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मी साहिल ऐक माझं, परत ये तू. आय एम सो सॉरी ताई. या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. मी ज्यासाठी इथे आलो ते करूनच मी परत येणार. साहिल साहिल हे बघ, तू अशाने आयुष्याची वाट लावून घेशील. प्लीज साहिल, प्लीज ऐक माझं, तू परत ये. हॅलो हॅलो साहिल. अरे लेखा थांब, लेखा थांब, साहिल थांब, अरे थांबा कोणीतरी त्याला, अरे थांबा. अरे समीर, 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 मावशी. समीर, हे मावशी, अरे माझे लेखा, माझा साहिल. काय काय झालं काय? पण तू काय? एका मोठ्या गाडीने साहिलला आणि लेखाला उडवलं. अरे माझं साहिलाने लेखा गेली. तू नीट सांग काय झालं आधी. काय झालं सांग. साहिल आणि लेखा रस्त्यावर धावत असताना एका मोठ्या गाडीने त्यांना उडवलं. मी थांबा थांबा म्हणत होती, पण माझं ऐकलंच नाही आणि धावत सुटलं कुणीतरी मागे लागण्यासारखं. मावशी हे बघ, शांत राह तू. हे बघ, असं काही झालेलं नाहीये. तू कुठे आहेस आता? बघ आजूबाजूला. अगं कुठे आहेस तू? मी मी अगं आपलं घर आहे ना हे. हा, हे बघ, काही झालं नाहीये लेखा आणि साहिलला. पण लेखा आणि साहिल माझ्या समोर. अगं मावशी, ते स्वप्न होतं. स्वप्न? हो, स्वप्न होतं. पण ना मावशी, स्वप्न? ही गोळी घे बघू. घे, पी पण. तू गोळी घे आधी. आणि आता शांतपणे झोप बघू. झोप आता, काही काळजी करू नकोस. काही झालं नाही लेखा आणि साहिल. साहिल, लेखा, असं साहिल. बाबा, हो हो, हे काय चालवलंय तुम्ही? सोडा बरं, वरुण, सोडा आधी, सोडा. बाबा बाबा हो, इतके दिवस दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श न करणारे तुम्ही हल्ली अकंठ दारूत बुडालेले असता. हे असं करून तुम्ही ना स्वतःच अधपतन करून घेतोय असंच म्हणायचंय ना तुला? नाही, मला तसं काही म्हणायचं नाहीये. तू नाही म्हणालास तरी ते सत्य आहे. कळतंय रे, मला सगळं कळतंय. बाबा, हे कळतंय तरीही तुम्ही. काय ना बरोबर, मी जेव्हा शुद्धीत असतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सतत सानिकाचा चेहरा दिसतो. तिचा आजार, तिच्यात होणारा मानसिक बदल, हे सतत माझ्या डोळ्यासमोर येतं आणि मला वेळ लागेल की काय असं वाटतं रे. म्हणून मग मी पितो.
सतत पित राहतो आणि मग अगदी बेहोश होईपर्यंत पितो मी. बाबा पण हे त्यावरचं सोल्युशन नाहीये. माहिती आहे मला, पण दुसरा कुठलाच उपाय सुचत नसेल तर मग मी काय काय करू? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता आपल्या दादांचं श्राद्ध आहे, तर माझी तुम्हाला अगदी नम्र कळकळीची विनंती आहे, किमान त्यांचं हे श्राद्ध पार पडेपर्यंत तरी तुम्ही या दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही आहात. बाबा हो, दादांचा मुलगा म्हणून सगळे श्राद्धविधी तुम्हाला पार पाडायचे आहेत. माहिती आहे मला, पण हे श्राद्धाचं ढोंग कशासाठी नाही? दादा गेले ह्याचं दुःख अगदी प्रदर्शन करायचं त्याचं, डोळ्यात खोटे खोटे अश्रू आणून लोकांशी बोलायचं कशासाठी? हे हा तमाशा मला नाही पटत आहे अजिबात. खरं म्हणजे हा तमाशा मला सुद्धा मान्य नाहीये, पण माझा नाईलाज आहे. उदय काकांनी या सगळ्या श्राद्धविधीला मोठं कव्हरेज द्यायचं ठरवलंय, फार मोठी प्रसिद्धी हवी आहे त्याला. मग तू का गप्प बसतोय? कर की विरोध त्याला. बाबा नाही, या प्रकरणात मी काहीही विरोध करू शकत नाहीये, कारण आपल्या देशातले लोक अजूनही भावनेलाच जास्त महत्व देतात. समजा जर दादांचं श्राद्ध मी अतिशय साधेपणाने करायचं ठरवलं ना, तर त्यांचे जे प्रचंड कार्यकर्ते आहेत ना, ते सगळे दुखावतील, त्यांचं मन दुखावेल. आणि आता सध्या या टप्प्यावर तरी ते मला निश्चितच परवडणार नाहीये. छान छान छान, ह्याचा अर्थ तू खूप मोठा राजकारणी होत चालेल. बाबा मी असा राजकारणी माझ्या स्वतःच्या मनाने झालेलो नाहीये, तर ती दादांचीच इच्छा होती की आपल्या घरातलं कोणीतरी माणूस या क्षेत्रात यावं, आणि केवळ त्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी या क्षेत्रात उतरलो. म्हणून तुला एक गोष्ट सांगू, मला ना एका गोष्टीचा खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं मला. बाहेरची लोक तुझ्याबद्दल अगदी भरभरून बोलतात. जसे दादांबद्दल बोलायचे ना, तसेच तुझ्याबद्दल बोलतात. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की भरभरून चांगलं फक्त बाहेरची लोक बोलतायत, नाही घरातल्याला तुझी अजिबात कदर नाही. बाबा जाऊ दे हो, त्यांना मी काही फारसं महत्व देतच नाही आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे. का का म्हणजे जाऊ दे का? महत्वाचं नाही कसं? तुला सांगतो बरोबर, दादा आणि माई होते ना तेव्हा घराला शिस्त होती, खूप सगळे शिस्तीत राहायचे. म्हणजे घरातला प्रत्येक माणूस अगदी घरातल्यासारखा असायचा. माई आणि दादा गेले आणि वारस शिरलं रे सगळ्यांच्या डोक्यात. कोणी सावरायला तयार नाही. समीरा आणि मृदुला तर नाही, अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. पण सई तीही साहिलबद्दल काही कळलं नाही माहिती का तुला? पण मला माहिती आहे साहिल कुठं आहे. साहिल नाशिकला आहे. काय करत होतो तिकडे? अशी बघू नकोस माझ्याकडे. तुझं आणि साहिलचं काल रात्री फोनवर जे बोलणं झालं ना ते ऐकलं मी. तुम्ही दोघं काय लपवत आहे माझ्यापासनं? ताई, आम्ही काय लपवणार तुझ्यापासून? जाऊ दे रेखा, खोटं नको बोलूस तू. तुला नाही बोलता येत खोटं. माझ्याकडे बघून सांग तू, काहीही लपवत नाही आहेत तुम्ही माझ्यापासनं.
तुम्ही दोघं काय लपवताय माझ्यापासून मला कळलं पाहिजे लेखा. लेखा तुला माहिती होतं ना साहिल नाशिकला गेलाय, मग तू का लपवलंस माझ्यापासून? का गेलाय तू नाशिकला? मला नाही माहित तो का गेला. अशी का बघतेस तू? मी खरं सांगते, मला नाही माहित. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगूस, पण जोपर्यंत मला खरं काय ते कळत नाही तोपर्यंत मी तुला असंच विचारत राहणार. पण आता मला संशय यायला लागलाय. तुझं लग्न न करण्याचा आणि ह्या प्रकरणाचा काहीतरी संबंध आहे. अरे वरुण, हा. कुठे पार्टी ऑफिसला चाललायस ना? चल ना माझ्याबरोबर. नाही काका, अरे मी जरा दुसरीकडे चाललोय. हो, हा. का रे ऑफिसात येत नाहीस तू? काय दादांच्या नावाने कार्यक्रम ठेवायचा होता, तू आला असतास तर बरं झालं असतं. ऍक्च्युली मी आता दादांसाठीच चाललोय. म्हणजे मुक्ताश्रम अनाथालयात जातोय मी देणगी द्यायला, दादांच्या स्मृती प्रित्यर्थ. बरं 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 बरं, चांगली कल्पना आहे. मला सांग, कुठून देणार आहेस देणगी? म्हणजे म्हणजे माझं म्हणणं काय की पक्षाच्या फंडातून दे ना देणगी. एका का चांगल्या 2-3 आश्रमाला देणगी दे. आपण एक काम करूया, मी सगळ्या मीडियावाल्यांना तिकडे बोलून घेतो, व्यवस्थित कव्हरेज करूया, प्रसिद्धी करूया, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे आपोआप लोकांच्या तोंडावरती दादांचं नावही होईल आणि आपल्या पक्षाला प्रसिद्धीही मिळेल. अरे पण मला खरंच तसं काही करायचं नाहीये ना. वैयक्तिक स्वरूपात द्यायची आहे देणगी मला. नाही, तू म्हणतोयस ते मला कळतंय, म्हणजे तुझ्या भावना लक्षात येत आहेत माझ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राजकारण्याने चॅरिटी अशी गुपचूप करून चालत नाही. म्हणजे तुम्ही जर का लोकांच्या उपयोगासाठी काम करत असाल आणि लोकांनाच कळलं नाही तर उपयोग काय त्याचा, नाही का? शिवाय बाबा पब्लिसिटीचा जमाना आहे, तुला काही सांगायला पाहिजे असं नाही, नाही का? तेव्हा छोट्यातली छोटी गोष्ट मोठ्यात मोठी करून लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हे बघायचं. तर आपल्या पक्षाची प्रसिद्धी होते, जनता भुलते पक्षाला. अरे पण मला जनतेला भुलवायचं नाहीच आहे, तर मला लोकांना शहाणं करायचंय, सुशिक्षित करायचंय. आणि एकदा लोक शहाणे झाले ना की ते आपोआप योग्य माणसाला निवडून देतील. काय नाही, तू म्हणतोयस हे बरोबर आहे, म्हणजे तुझ्या भावना समजतायत मला. पण अरे हे सगळं पुस्तकी आहे, पुस्तकातलं पुस्तकात राहू दे. राजकारण हे पुस्तकं वाचून नाही करतायत. तेव्हा ऐक माझं, एका दगडात 2 पक्षी मारता येतील. एक तर आपल्या पक्षाची प्रसिद्धी होईल आणि दादांचं नाव पुन्हा एकदा लोकांच्या तोंडावरती खेळेल. हे बघ, मी ही देणगी माझ्या मनाला वाटतंय, मनाला पटतंय म्हणून देतोय. मला माझ्या दादांच्या भावना या तुमच्या राजकारणाच्या बाजारात विकायच्या नाहीयेत सगळ्यांसमोर. येऊ? काय सांगणार ह्याला? हा जर का असंच वागत राहिला तर एक दिवशी राजकारणातनं बाहेर होईल, कुणालाही न समजता. ताईपासून हे सगळं किती दिवस लपवू शकेल? एक ना एक दिवस तिला सांगावंच लागेल. मग आत्ताच का नको? नाही, आत्ता नको. हे इतक्यात नको तिला कळायला. हे सगळं जर कळलं तर तिच्या काळजीत आणखी भर पडेल. आधी साहिलला परत येऊ दे, मग ह्या साहिलचं पण एक टेन्शनच आहे. पुन्हा काय गरज होती नाशिकला जायची? एकतर तो भडक डोक्याचा, रागारागात त्यांनी काही हालचाल केली तर ती माणसं खूप भयानक आहेत. साहिल त्यांना एकटा पुरा पडू शकणार नाही. त्यांनी माझ्या साहिलला काही केलं तर
नाही नाही, साहिलला परत आणायलाच हवं. वेल, ऑफिसमध्ये तुला करायला काम नसतं याचा खूप त्रास होतो ना तुला. तुझा त्रास दूर करायचा असं ठरवलंय. एक प्रेझेंटेशन करायचंय तुला, आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये काय करायचंय हे तुला SP सांगेलच. पण या सगळ्या प्रेझेंटेशनची जबाबदारी तुझ्या एकटीवरती असेल. त्यात तुला कोणाचीही मदत घेता येणार नाही. तू आमच्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राइज तर मिळवलंस, पण फक्त प्राइज मिळवल्यामुळे तू एक टॅलेंटेड डिझायनर आहेस हे प्रूव्ह होत नाही. त्यामुळे तुझ्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, स्वतःला प्रूव्ह करण्याची एक संधी आहे. हे प्रूव्ह करण्याची की जे फर्स्ट प्राइज तू मिळवलंस ते बाय फ्लूक नव्हतं, हे प्रूव्ह करायची जबाबदारी आहे तुझ्यावर आता. गॉट इट?